नेहमीच पारदर्शक राहिला आहात आणि मला वाटतं की याच पायावर तुमची सेवा उभारली गेलेली आहे. फक्त खरेपणा आणि पारदर्शकताच दाखवते की तुम्ही कोण आहात आणि देवाने तुमच्याद्वारे काय केलंय. पण ज्या गोष्टी तुम्ही आजवर सांगितल्यात त्या सांगणंही तितकं सहज सोपं नसतं. असं असतानाही तुम्हाला हे एवढं महत्वाचं का वाटतं की आपल्या जीवनातल्या गुप्त बाबी, एकेकाळच्या वेदनादायक गोष्टी लोकांना सांगाव्यात? खरं सांगायचं तर मला मनापासून वाटतं की देवाने मला खुलेपणाची देणगी दिली आहे. स्पष्ट वक्तेपणा हा माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. तेव्हा मला वाटतं की हा व्यक्तिमत्वाचा भाग जसा आहे त्याहीपेक्षा अधिक हे मला देवाने दिलेलं एक वरदान आहे, देणगी आहे. आणि मला खात्री आहे की देवाने हे मला लोकांसाठीच दिलंय. कारण लोकांना खरोखरच आशा हवी आहे. त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की कोणीतरी झगडून ही आशा मिळवली आहे आणि ज्या प्रकारच्या समस्यांमधून मी गेले त्या समस्या लैंगिक होत्या, शाब्दिक होत्या, शारीरिक अत्याचाराच्या होत्या. पण पुष्कळ तऱ्हेच्या समस्या असतात, पुष्कळ अशा गोष्टी घडत असतात ज्या लोकांना दुखावतात. पण त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की फक्त देवच तुमची काळजी वाहतो. जर तुम्ही दुखावला गेला आहात तर देवाला तुम्हाला सांत्वन द्यायचंय, तुम्हाला आरोग्य द्यायचंय आणि तुम्हाला पूर्णपणे बरं करायचं आहे. म्हणून आपल्या आशीर्वादांची तुलना इतरांच्या आशीर्वादांशी, संकटाची किंवा शोकांतिकांशी करू नका. त्याची गरजच नाहीये. आणि माझा तर इतका विश्वास आहे की देवाच्या हृदयाचा संपूर्ण कल लोकांना पूर्णपणे बरं करण्याकडे आणि ज्यासाठी येशूने मरण पत्करलं ते जीवन लोकांना देण्याकडे आहे. म्हणून त्याने मला मोकळेपणानं बोलण्याची कृपा पुरवली आहे. तरीही काही गोष्टी या अशा असतातच की त्या सांगणं खरंच खूप कठीण असतं. आजच्या साक्षीमधल्या काही गोष्टी सांगणं तसं कठीणच आहे. कारण त्यातल्या काहीतरी इतक्या अशिष्ट आहेत आणि त्या ऐकणं देखील इतकं वाईट आहे की पुष्कळदा त्या उदाहरणादाखल सांगणं सुद्धा अगदी कठीण होतं. म्हणजे जसं माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं हे सांगणं एक वेळ अवघड वाटत नाही. पण खरं तर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला असं बोलताना इतकं जड जातं. आणि त्याही तुम्ही सांगणं, तो शब्दप्रयोग करणं, बलात्कार केला, जो तुम्ही हल्ली वरचेवर करू लागला आहात, खरं तर नाही का? मी खरंच तसा कधी उल्लेख केला नव्हता. जेव्हा मी माझी साक्ष सांगायला लागले तेव्हा पहिल्यांदाच मी त्या शब्दांवर विचार केला आणि मी विचार केला की खरं तर त्यांनी माझ्यावर शारीरिक जबरदस्ती केली नाही, पण लबाडी करून, मन वळवून आणि भीती आणि धाक दाखवून मला भाग पाडलं होतं. आणि हे बलात्काराच्या व्याख्येसारखंच होतं. म्हणजे कुणाकडूनही तुमच्या इच्छेविरुद्ध तुमचा लैंगिक वापर होणं. आणि बघा त्यांनी असं करावं असं निश्चितच मला वाटत नव्हतं. आणि माझ्या वडिलांनी अनेकदा माझ्यावर बलात्कार केला आणि त्यांनी तो कमीत कमी 200 वेळा तरी केला असावा. तर जेव्हा कधी मी विचार करते की देव आपल्या जीवनात काय करू शकतो आणि जिथे मी होते तिथून देवाने मला कसं ओढून बाहेर काढलं, तेव्हा मला ही गोष्ट प्रत्येकाला सांगावीशी वाटते, जेणेकरून त्यांनीही असं म्हणावं. एक गोष्ट सांगू का? जर देवाने यातून तुम्हाला बाहेर काढलं तर मग देव मलाही माझ्या समस्यातून सोडवेल. मागे वळून पाहताना मला आठवतंय की माझ्या वडिलांनी माझं लैंगिक, मानसिक, भावनिक, शाब्दिक शोषण केलं. शेवटी 18व्या वर्षी मी घर सोडलं. शोषण म्हणजे गैरवापर करणं, अयोग्य वापर करणं, पूर्णपणे वापरणं किंवा वाया घालवणं, हानी किंवा नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने वापर करणं किंवा क्रूरतेनं वागवणं. जे लोक ऐकतायत त्यांच्यापैकी कित्येकांचं लैंगिक, भावनिक, मानसिक, शारीरिक किंवा शाब्दिक शोषण झालं असेल. पण सगळ्या प्रकारचं शोषण हानीच पोहोचवतं आणि देवाने ठरवलेल्या उद्देशाव्यतिरिक्त जेव्हा आपला वापर होतो तेव्हा तो नेहमी हानिकारकच असतो. माझ्या वडिलांनी पुष्कळशा निषिद्ध गोष्टी केल्या आणि त्यातल्या काहीच गोष्टी मी तुम्हाला सांगतेय, तुम्ही त्यावर विश्वास ठेवा. काही गोष्टी तर इतक्या अभद्र आहेत की मी त्या खरं तर अशा 4 चौघांमध्ये बोलता कामा नयेत. ते मला कीहोलमधून माझ्या आईसोबतचा त्यांचा यौन संबंध पाहायला भाग पाडत आणि मग विचारत कसं वाटलं ते. जर मी ते असतील त्या खोलीत कधी गेले आणि तिथे दुसरं कोणी नसेल तर ते मला गच्च आवळून धरत किंवा त्यांचं गुप्तांग काढून मला दाखवत असत.
त्यांना संधी मिळे तेव्हा ते माझ्या गुप्त जागा आवळत असत, त्यामुळे मला ते असतील त्या खोलीत जाण्याचा तिटकारा वाटायचा. आणि जेव्हा ते घरी असत तेव्हा त्यांच्या जवळपासही न फिरकण्यासाठी माझा धडपडा चालत असे. जर ते तळमजल्यावर किंवा गॅरेजमध्ये काही कामासाठी गेले तर ते मला तिथे 5-10 मिनिटं थांबायला सांगत आणि मग जिथे जिथे ते असत तिथून ते जायचे आणि असं दाखवायचे जणू मी त्यांनाच शोधते आणि मग माझ्याशी वाटेल तसे लैंगिक चाळे करायचे. मला खूप भीती वाटायची की आई खोलीत येऊन त्यांना रंगे हात पकडेल आणि त्याचा मलाच दोष देईल. आम्ही कारमधून कुठेही जात असायचो तेव्हा ते मला सांगायचे की तू माझ्याच जवळ बसण्याचा आग्रह कर, आणि मग मी नाही म्हणेन आणि मग तू आग्रह करत राहा. आणि मला ते सतत सतत असं नाटक करावं लागायचं की जणू काही हे मलाच सगळं हवंय. साहजिकच माझी त्यांच्या शेजारी बसण्याची इच्छा नसायची, कारण मला माहीत असायचं मग मला काय करावं लागेल, आणि मला ते करावंच लागायचं. माझी आई प्रत्येक शुक्रवारी किराणा मालाच्या दुकानात जायची आणि मला तिच्यासोबत जायची तीव्र इच्छा असायची, कारण तेव्हा ते मला घरीच थांब असं म्हणायचे आणि मी न येण्याची सबब सांगायला सांगायचे. आणि ती गेल्यानंतर ते माझ्यावर बलात्कार करत. आम्ही पोहायला गेल्यानंतरही ते मला पाण्यात नेऊन माझ्या अंगावर आपला हात साफ करत असत. खरंच मी जेव्हा वाढत होते तेव्हा एकही जागा मला सुरक्षित वाटत नव्हती. एका बालकाला होणाऱ्या हानीची कल्पनाही आपल्याला नसते, कारण मुलांना सगळीकडे सुरक्षितताच हवी असते प्रथम, आणि मला ती कधीच मिळाली नाही. मला ठाऊक आहे तुमच्यातील कित्येकांचा हाच अनुभव आहे. अनेकांना असं वाटत असेल की मी त्यांचीच गोष्ट सांगतेय. मी शाळेतून मैत्रिणींना घरी आणावं असं त्यांना वाटायचं, म्हणजे त्यांच्याशी तसंच वागता येईल. मी शाळेतल्या मुलींसाठी काहीतरी सबबी सांगायचे, पण कित्येकदा ते आमच्या शेजारी राहणाऱ्या मुलीचं लैंगिक शोषण करत असत. ती आणि मी मैत्रिणी होतो आणि माझे वडील तिला अशा ठिकाणी नेण्यास मला भाग पाडायचे जिथे त्यांना तिच्यासोबत तसंच वागता यायचं, आणि मग मी अक्षरशः काळवंडून जायचे आणि मला स्वतःचीच इतकी लाज वाटायची. मला माझ्या वडिलांची लाज वाटायची, त्यांच्या कृत्याची लाज वाटायची, आणि मी मोठी होऊन माझी लज्जेची समस्या नीट कळेपर्यंत हे युद्ध चालूच होतं. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःचीच लाज वाटते तेव्हा ते विष तुमच्या विचारात आणि कृतीत भिनून जातं. मी उपकृत आहे देववचनाबद्दल, जे म्हणतं तुमच्या पूर्वीच्या लज्जेऐवजी तुम्हाला दुप्पट फळ मिळेल. मी तुम्हाला दुप्पट मोबदला देईन. जर तुमचं संगोपन योग्य झालं असेल तर दिवसातून 2-3दा तुमच्या आईवडिलांचं चुंबन घ्या तुम्ही. अगदी थोडंसं जरी चांगलं संगोपन झालं असेल, अगदी थोडंसं जरी चांगलं झालं असेल. आमेन. लैंगिक शोषण इतकं घृणास्पद आहे की कुणी त्याचा उल्लेखच करत नाही. त्याबद्दल कुणाला बोलायचं नसतं. माझ्या वडिलांनी माझ्या मैत्रिणीचं शोषण केल्यानंतर आम्ही एकत्र आल्यावर त्याविषयी एक शब्दही बोलायचो नाही. आता मला चांगलं आठवतं, मी फक्त विचारच करत असायचे तासनतास. माझ्या बाबतीत घडलेली ती अशी घटना होती, इतकी भयंकर घटना की कुणाशीही मला बोलावंसच वाटायचं नाही. शाळेमध्ये मी एक सामान्य जीवन भासवत होते, पण मला नेहमी एकटं वाटायचं, अवघडल्यासारखं वाटायचं, आणि माझी काही योग्यताच नाही असं वाटायचं. मी कुणासोबत मैत्री करू शकत नव्हते. शाळेव्यतिरिक्त इतर कशात भाग घ्यायला परवानगी नव्हती. कुठल्या पार्टीला मी कधी गेले नाही, कुठल्या खेळात सहभाग घेतला नाही, कशातच भाग घेऊ शकत नव्हते. शाळेतून घरी मला काही मिनिटातच यावं लागायचं, कारण माझ्या वडिलांना नेहमी संशय यायचा की कदाचित मी बाहेर मुलांबरोबर वेळ घालवत असे. म्हणतात ना की अपराधीपणाची भावना संशयाला जन्म देत असते. मला एकही मित्र नव्हता, त्यामुळे साहजिकच डेटचा प्रश्नच येत नव्हता. मी एकाही कार्यक्रमाला कधी गेले नाही. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कधी महागडे कपडे, खेळणी किंवा चित्र घेतली नाही. त्यांच्या दृष्टीने या मूर्खपणाच्या गोष्टी होत्या. आणि मग माझी कसरत सुरू व्हायची माझ्या वर्गमैत्रिणींना मी या गोष्टी का करत नाही ते पटवून सांगण्यासाठी. पार्टीला का येत नाही, खेळायला का जात नाही, खेळणी का घेत नाही, हे का करत नाही, ते का करत नाही. तो निव्वळ एक देखावा होता, अभिनय होता फक्त, आणि ते खूप भयंकर होतं, अतिशय भयंकर. मला आठवतंय मी लहान होते तेव्हा एकदा आमच्या शाळेमध्ये वेशभूषेचा कार्यक्रम होता, आणि माझ्या आईला तर काहीच माहीत नव्हतं. तिच्याकडे फार पैसेही नसायचे, तरीही तिने लांडग्याचा रबरी मुखवटा आणला माझ्यासाठी.
आणि सगळ्यात आधी लहान मुलींचा कार्यक्रम झाला. त्यांच्या आयांनी त्यांना राजकुमारीचा पेहराव घातला होता. छोट्या पऱ्याच दिसत होत्या त्या. शिफॉनच्या अशा कपड्यामध्ये इतक्या सुंदर दिसत होत्या. आणि माझ्याकडे लांडग्याचा मुखवटा. मी स्वतःला लपवण्यासाठी इतका आटापिटा करत होते कारण मी खूपच भयंकर दिसत होते. अगदी भयंकर. काही गोष्टी ह्या तुमच्या मनावर कायमच्या कोरल्या जातात. मला आठवतंय शाळेच्या त्या पटांगणात एका कोपऱ्यात हातात तो जुना रबरी लांडग्याचा मुखवटा घेऊन उभी होते मी. मला असं वाटत होतं की सगळीकडे सुंदर राजकुमार आहेत आणि मी मात्र लांडगा आहे. एक सांगू जिंजर, मी पुष्कळदा भीतीविषयी बोलले आणि खरंच ही खूपच हानिकारक अशी गोष्ट आहे. आणि मला माझ्या बालपणी अक्षरशः अशी एकही गोष्ट नव्हती ज्याची मला भीती वाटत नव्हती. हे नेमकं काय होतं ते स्पष्ट करून सांगाल का? कारण आजही कित्येक लोक त्या सापळ्यात सापडलेले आहेत आणि अशा प्रकारच्या जीवनशैलीच्या कचाट्यात सापडलेल्या तरुण स्त्रियांना तुम्ही कोणता संदेश द्याल? मला कधीही सुरक्षित वाटत नव्हतं. आणि मला वाटतं की स्त्रियांना सुरक्षित वाटणं हे खरंच खूप गरजेचं असतं. त्यांची काळजी घ्यायला हवी असते. माझं तसं नव्हतं. माझे वडील रात्री काम करायचे, त्यामुळे ते दुपारी 3च्या सुमारास कामाला जायचे आणि मध्यरात्री घरी यायचे. आणि जर जर तेव्हा मी जागी असेन तर कुलूप उघडण्याच्या त्या आवाजाने माझा थरकाप उडायचा. कारण मला ठाऊकच नसायचं की ते नेमकं काय करतील. शनिवारी रात्री ते बाहेर जायचे, पिऊन तर्र व्हायचे. आठवड्याच्या त्या सुट्टीत त्यांची मनसोक्त अशी धमाल चालायची. त्यांचा आठवडा शुक्रवारी संपायचा आणि मग प्रत्येक शनिवारी दुपारी किंवा दुपारच्या आधी ते बाहेर जाऊन प्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास साधारण 4 ते 5 वाजता घरी यायचे. आणि त्या छानशा दिवशी छानसा दिवस एवढ्यासाठी म्हणायचं कारण त्या दिवशी माझं लैंगिक शोषण होत नसायचं किंवा त्याही दिवशी जेव्हा त्यांच्यात आणि आईत काही वाद नसायचा. ज्या वातावरणात आम्ही जगलो ते खरोखर इतकं भीतीने भरलेलं असायचं कारण कधी काय होईल याचा नेमच नसायचा. कधीही बदलायचं. अजिबात स्थैर्य नव्हतं. त्यामुळे नेमकं त्यांचं कधी बिनसेल याचा पत्ता नसायचा. एखाद्या वेळेला तुम्ही एखादं काम केलं तर ते जाम खुशीत असायचे आणि मूडवर अवलंबून असायचं ते. इतर वेळी इतके बेभान व्हायचे. खरं सांगू का, मी ज्या वातावरणात वाढले ते अगदी हुकूमशाही असं वातावरण असायचं. म्हणजे ते हुकूमशहाच होते. आणि जसं मी बऱ्याचदा सांगितलंय की टीव्हीवर ते जे पाहायचे तेच मला पाहावं लागायचं. ते उठायचे तेव्हाच आम्ही उठायचो, ते झोपायचे तेव्हाच झोपायचो. जेवायला काय असेल ते तेच ठरवायचे आणि तेच खायचो आम्ही. आणि त्यावर कळस म्हणजे मला वाटतं माझ्या लैंगिक शोषणातली एक हानिकारक गोष्ट ही की ते मला विचारायचे की अर्थात ती खरंच अतिशय किळसवाणी अशी गोष्ट होती. मी तेव्हा लहान होते, जेमतेम 8 किंवा 9 वर्षांची. ते मला लैंगिक क्रियांची चित्र दाखवायचे आणि मग मला विचारायचे, तुला कसं वाटतंय ते सांग. आणि जर मी त्यांना हवं ते उत्तर दिलं नाही तर ते अगदी बेभान व्हायचे. आणि आपण जर बळकट असू, म्हणजे मी सशक्त आहे, स्वतंत्र विचारसरणीची आहे आणि अशा लोकांना एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी कोणी धक्का मारलेलाही चालत नाही. आणि माझ्या बाबतीत तर असं होतं की ज्या गोष्टीची मला तीव्र घृणा होती त्याच गोष्टी मला आवडल्या आहेत असं भासवणं म्हणजे मला इतकं जड जायचं ते. आणि त्यातही त्या अश्लील गोष्टींच्या जबरदस्तीला संमती देणं. आणि मला वाटतं कदाचित त्यामुळेच मी स्पष्टवक्ती झाली असेन. खरं तर या क्षणापर्यंत मी त्याचा खरंच कधी विचार केला नव्हता. पण ते तसंच असेल किंवा असंही असेल की मी इतकी अश्लील चित्र पाहिली आहेत किंवा इतका काळ जे नाही ते दाखवण्यात घालवलाय म्हणूनही असेल की देवाने मला स्पष्टवक्तेपणाचं दान दिलंय. एक सांगू, मी अगदी सहजपणे मोकळी होऊ शकते आणि प्रामाणिकपणे सांगू शकते लोकांना सत्य. कारण खरोखर सत्यच लोकांना बंधमुक्त करतं. माझे वडील जे काही करत ते मला सांगत, कारण त्यांच्यासाठी मी खास होते. ते माझ्यावर प्रेम करायचे. ज्या प्रेमाची मी आवड धरायचे ती एक निषिद्ध गोष्ट होती. जेव्हा मी 9-10 वर्षाची होते, माझे वडील मला त्यांच्यासोबत एका नातेवाईक स्त्रीकडे न्यायचे आणि ते मला सांगायचे ते तिच्यासोबत शय्यासोबत करणार आहेत आणि तिला ते किती आवडतंय, वेळ कसा छान गेलाय आणि हे याच्यासाठी की यात काही गैर नाही हे मला पटावं. मग ते मला त्यांनी काय काय केलं ते सविस्तरपणे सांगायचे. मला खूप काही लपवावं लागायचं. ते सगळं काही सांगून मोकळे व्हायचे आणि मला मात्र गुप्त ठेवावं लागायचं. जर मी कुणाला सांगितलं तर ते समजतही नव्हतं.
कुणी माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं, त्यामुळे माझ्या कुटुंबात खूप समस्या निर्माण झाल्या आणि मला जाणीव झाली की आपल्या वेदनांमुळे आपण आपल्या कुटुंबामध्ये काही समस्या ह्या निर्माण करायला नको. आणि एका फार मोठ्या गोष्टीचा सामना मला करावा लागला आणि आजही मला त्याविरुद्ध तोंड द्यावं लागतं. ती गोष्ट अशी आहे जबाबदारीची खोटी जाणीव. ज्या गोष्टीसाठी मी अजिबात जबाबदार नाही त्यासाठी स्वतःला जबाबदार धरणं. एक सांगू का, मी माझ्या समस्येचा सामना करेन आणि तुमच्याही जर मला ती समजली तर. मी हास्यास्पद गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार धरत होते, पण या क्षेत्रात देवाने माझ्यासाठी मोठं कार्य केलं म्हणून मी म्हणू शकते की जॉयस, यासाठी तू जबाबदार नाहीस. तुझं याच्याशी काही एक देणं घेणं नाही. तुम्हाला जबाबदारीची खोटी जाणीव याचा अर्थ कळला? आता हे बघा, आपण सगळं काही झाकून ठेवावं असं सैतानाला यासाठी वाटतं कारण जोवर ते तुमच्यात दडलेलं असतं तुम्ही त्यातून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही. आणि ज्या गोष्टी तुम्ही आपल्या मनात गुप्त ठेवल्या आहेत, जर तुमच्या कृतीमुळे तुम्ही लज्जित झाला असाल, तुमच्या बाबतीत जे घडलं त्यामुळे लज्जित असाल, किंवा जर तुम्ही देवाजवळ त्याविषयी बोलला नसाल तर तुम्ही स्वतःवर अन्याय करताय. देवाशी उघडपणे आणि प्रामाणिकपणे बोला. स्वतःशी मोकळेपणानं आणि खरेपणानं बोला. मात करण्यासाठी मन मोकळं करायला शिका. मी मोठी होत असताना मला आठवतंय, मी 12-13 वर्षांची झाले तेव्हा वडील अश्लील चाळ्यांकडून बलात्काराकडे वळले. त्यांनी माझ्यावर बळजबरी केली नाही, पण त्यांनी भीती घालून, चतुराईनं, हुकुमशाहीनं, धमकावून, लबाड्या करून माझा उपभोग घेतला. या चर्चासत्राची मी तयारी करत होते आणि ते खरंच माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, कारण या विषयावर बोलताना मी बलात्कार या शब्दाचा वापर केला नव्हता. आणि या सत्राची तयारी करताना 3 आठवड्यांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा त्याचा उच्चार केला तेव्हा मला जहाल वाटलं, कारण मी नेहमी लैंगिक शोषण म्हणत आले. पण मला खात्री आहे देवानेच मला हे सुचवलंय, कारण आपण लैंगिक शोषण या शब्दाविषयी कोडगे झालो आहोत खरंच. आणि त्यांनी जे काही केलं तो बलात्कारच होता. ते दर आठवड्याला करायचे, आठवड्यातून एकदा तरी. मी 18 वर्षाची होईपर्यंत मला गणित येत होतं, म्हणून मला कळलं की माझे वडील, ज्यांच्यावर माझा विश्वास असायला हवा होता, जे माझे रक्षक असायला हवे होते, त्यांनी मी 18ची होईपर्यंत किमान 200 वेळा माझ्यावर बलात्कार केला. आता हे माझ्या बाबतीत घडून सुद्धा मी इथं तुमच्या समोर आज सुस्थितीत उभी राहू शकले नसते जर देव पृथ्वी नावाच्या ग्रहावर हजर नसता. जर देव नसता तर देवाशिवाय हे शक्य तरी आहे का? सांगा मला तुम्ही. सैतानाला मिळालेला हा मोठा ठोसा होता. तुमचं दुःख देवाला द्या म्हणजे तो तुम्हाला सुख देईल. तुमचा गुंता त्याला द्या आणि त्याची ममता अनुभवा. कारण जेव्हा मी सांगते की मी छळ सोसलाय तेव्हा तुम्ही विश्वास ठेवता. आणि जेव्हा मी तुम्हाला साक्ष देते आणि सांगते की मी आता निरोगी आहे, स्थिर आहे आणि बरी आहे आणि मी माझ्या सुखी विवाहाची 43 वर्ष पूर्ण केली आहेत, मला 4 मुलं आहेत जी देवाच्या सेवेत आहेत आणि 10 नातवंड आहेत आणि मला माझं जीवन प्रिय आहे आणि मला ठाऊक आहे की देवाच्या राज्यात मी मोलाची आहे, आणि तेव्हा तुम्हाला आशा लाभते, ही आशा लाभते की देव आपल्यासाठी सुद्धा हे करेल. आमेन. आणि म्हणूनच मी हे करते, कारण लोकांनी हे जाणावं की देव खरंच किती चांगला आहे आणि तुमचा संघर्ष व्यर्थ नाहीये, तुमचा प्रवास व्यर्थ नाहीये. धीर सोडू नका, निराश होऊ नका. जॉयस, आता आपण थोडंसं भरवशाविषयी बोलूया, कारण भरवसा ठेवणं कठीण जातं जेव्हा हे वारंवार सिद्ध होतं की लोक बेभरवशाचे आहेत. तर तुम्ही हे कसं काय समजू शकलात की देव विश्वासू आहे, देव भरोसा ठेवण्यायोग्य आहे, आणि जीवनात कुठेतरी भरोसा ठेवूनच पाहावं लागतं की काय होतंय, आणि हे तसं कठीणच असतं. मला मदत केली ते वचन होतं की प्रीती नेहमीच जे सर्वोत्तम असतं त्यावरच विश्वास ठेवते.
तर बरीचशी वर्ष मी संशयात घालवली. याचं कारण केवळ माझ्या वडिलांनी केलेलं शोषण नव्हतं, तर इतर 2-3 पुरुषांनीही माझ्याशी तसंच वर्तन करायचा प्रयत्न केला होता. माझा बॉस, माझे काका, आजोबा. माझ्या वडिलांच्या वंशावळीतच कौटुंबिक व्यभिचाराचा आत्मा कार्यरत होता आणि खरं खरं तर त्यातले काही जण अशाच वातावरणात वाढले होते. ती त्यांची जीवनशैली हो, होती? खरंय. अगदी तसंच. म्हणजे हे बरोबर आहे. चुकीचं आहे असं त्यांना हां. समजायचं, पण त्यांच्या लहानपणी सुद्धा त्यांच्या त्यांच्या बाबतीतही असंच काही घडलं होतं. आणि एक सांगू, यामुळे काय होतं, की एकतर तुम्ही कठीण मनाचे होता किंवा संशयी होता. आणि मला आठवतंय, की डेव्हशी माझं लग्न झाल्यानंतर पुष्कळदा डेव्ह वैतागून मला विचारायचा, की "मी तुझा शत्रू असल्यासारखी का वागतेस?" याचं कारण असं होतं, की मला वाटायचं प्रत्येकाला मीच हवी आहे, नेहमीच. किंवा कुटुंब या नात्याने त्याने घेतलेला निर्णय पचवायला मला खूप जड जायचं, कारण मी खरोखर विश्वासच ठेवू शकत नव्हते, की कुणी व्यक्ती इतरांसाठी कधी चांगला निर्णय घेऊ शकते आणि तेही स्वतःला डावलून. कारण मी हेच पाहिलं होतं, माझ्या वडिलांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा स्वतःसाठीच असायचा. त्यांना जे आवडायचं तेच ते निवडायचे. आणि जेव्हा मी देवासमोर हे सगळं ठेवून ते नीट करू पाहत होते, तेव्हा मी देवाला म्हटलं, की माणसांनी मला असं वागवल्यानंतर मी देववर विश्वास कसा ठेवू सांग? जरी देव माझ्याशी वाईट वागला नसेल, तरी मी त्याच्यावर विश्वास कसा ठेवू? आणि प्रभू माझ्याशी बोलला, की तू देववर किंवा इतरांवर विश्वास ठेव असं मी म्हणत नाही. त्यांच्यासाठी तू हं, हं. माझ्यावर विश्वास ठेव. हो. आपण गुपितांविषयी आणि त्यातल्या धोक्यांविषयी खूप काही बोललोय. एवढ्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला असं दिसून आलं, की देव अजूनही तुम्हाला आरोग्य देण्याचं कार्य करत आहे आणि पुष्कळ गोष्टी प्रकाशात आणत आहे. यासाठी की इथून पुढे तुम्ही कुढत राहू नये, तर सदा सर्वदा नवीन स्वातंत्र्यात जगावं. गुपितही नेहमीच तुम्हाला डांबून डांबून ठेवतात. आणि जेव्हा तुम्ही ती इतरांना सांगता, तेव्हा तुमची सुटका होते. आणि मी लोकांना नेहमी सांगते, की जर तुमच्यावर प्रीती करणारी कोणी व्यक्ती असेल, तुमची काळजी घेणारी व्यक्ती, आत्मिक पुढारी, चांगला मित्र, कुटुंबातली एखादी व्यक्ती ज्याच्याकडे तुम्ही बोलू शकाल, तर खरंच तुम्ही खूप धन्य आहात. पण जर कुणीच नसेल, तर तुम्ही माझ्यासारखं एका खुर्चीत बसा, जशी मी आत्ता बसलीये, आणि मोठ्याने आपल्या स्वर्गीय पित्याशी बोला आणि त्याला मोकळेपणानं सांगा, की ज्याच्याशी मला मोकळेपणानं बोलता येईल अशी एकही व्यक्ती नाही, पण मी बोलतेय तुझ्याशी. जसं मी आधी म्हटलं, की देवाला माहीत नसलेलं आपण सांगत नसतो, पण आपण ते सांगायला हवं असतं. त्यातला ओंगळपणा प्रभूपुढे मांडायला हवा असतो. मला एकदा आठवतं, एकदा मी आरशापुढे उभी राहून पुटपुटत होते, "एक सांगू चॉईस, तुला योग्य रीतीने आणि प्रीतीने वाढवणारे पालक कधी मिळालेच नाहीत. प्रीती कशी करायची हे त्यांना कळलं नाही. आणि तुला ठाऊक आहे चॉईस, तुला ती कधीच मिळणार नाही. तेव्हा तू हे समजून घे आणि आणि पुढे जा." शोषण झालेली व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते, अगदी पूर्णपणे. आता अशाही गोष्टी आहेत ज्या मला कधीही मिळणार नाहीत. हो, मला त्या हव्याहव्याशा वाटतील. जसं एक महान वडील लाभणं मला कधीच समजू शकणार नाही. आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून खेळणं, त्यांच्या गळ्यात हात घालून बिलगणं, कुठल्याही भीतीशिवाय त्यांना कवटाळणं, या गोष्टी मला कधीच समजू शकणार नाहीत. कारण ते दिवस परत येणार नाहीत. किंवा मी माझ्या वडिलांसोबत बसून त्यांना मी काय काय सोसलंय ते सांगून त्यांचं प्रेम मिळवू शकणार नाही. हे कधीच होणार नाही. पण मला त्यापेक्षा उत्तम मिळालंय. कारण मी देवाबरोबर चालते, त्याच्यासोबत माझं नातं जोडलं गेलंय, जे या संपूर्ण जगामध्ये अत्यंत अद्भुत आणि मौल्यवान असं आहे. खरंच मौल्यवान. कारण स्तोत्रसंहिता 27:10 मध्ये बायबल म्हणतं, कारण माझा बाप आणि माझी आई यांनी मला सोडून दिले, तरी परमेश्वर मला उचलून घेईल. तो मला कधीही टाकणार नाही, कधीही नाही. आमेन. मी तुम्हाला यशया अध्याय 7 वचन 7 ची आठवण करून देते. तुमच्या लाजेच्या ठिकाणी तुम्हास दुप्पट मिळेल आणि अप्रतिष्ठेबद्दल ते आपल्या विभागाविषयी हर्ष करतील. म्हणून ते आपल्या भूमीमध्ये दुप्पट वतन पावतील. सर्व काळचा हर्ष त्यांना प्राप्त होईल, सर्व काळचा. बघा, तुम्ही काहीही केलेलं असो किंवा तुमच्या जीवनात काहीही झालेलं असो, ख्रिस्तच तुम्हाला सोडवणार आहे.
त्यांनी शत्रूच्या तावडीतून आम्हाला सोडवलंय. आणि कुठलाच खड्डा इतका खोल नाही की जिथून तो आपल्याला बाहेर काढू शकत नाही. तोच आरोग्यदाता आहे आणि आपल्या जखमांवर मलमपट्टी करणाराही तोच आहे. आणि मला विश्वास आहे की या साक्षीद्वारे एखाद्याला तरी नक्कीच मदत होईल. आमची सोबत केल्याबद्दल खरंच खूप आभार, कारण आता माझ्या जीवनातल्या गुपितांचे तुम्ही साक्षी झाला आहात.